नमस्कार मित्रांनो. येड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच मोठा धमाकेदार असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. अखेर मंजिरीसमोर गार्गीचा आणि विशाल भोसलेचा संपूर्ण भूतकाळ इंद्रायणीने आणताच मंजिरीला मात्र मोठा धक्का बसलेला आपल्याला बघायला मिळणार आहे. तरी ते आता मंजिरी टेम्पोसमोर येऊन उभी असते. आज काही झालं तरी मी माझा जीव देणार, कारण तू राया नाही आहेस ना, मग मला अडवायला यायचं नाही, असे म्हणताच आता मंजिरी टेम्पोसमोर उभी असते. टेम्पो जोरात वेगाच्या दिशेने मंजिरीकडे येत असतो. आता रायाला काय करावं काही सुचत नाही. मिसफायर मिसफायर असे ओरडतच राया आता मंजिरीला लगेच त्या टेम्पोसमोरनं बाजूला ढकलतो. आता लगेच बाजूला येतच राया म्हणू लागतो, मिसफायर तू ठीक आहेस ना? "तू का वेडीपणा करते मिसफायर, असं नको करू ग." त्याच वेळेस मंजिरी रायाला बाजूला ढकलते. आधी खरं खरं सांग, तू माझा रायाच आहे ना? म्हणून मला वाचवायला आला ना? आधी मला कबुली दे, तू माझा राया आहेस की नाही? तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, हो मी तुझाच राया आहे ग मिसफायर, आणि माझं तुझ्यावरती जीवापाड प्रेम आहे. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. असे म्हणताच आता मंजिरीला फार आनंद होतो. तिच्या डोळ्यातनं आनंद अश्रू येत असतात. मंजिरी पटकन रायाला घट्ट मिठी मारते. त्याच वेळेस मंजिरीला आता रायाबरोबर घालवलेले प्रेमाचे सगळे काही क्षण आठवू लागतात. आणि त्यानंतर राया आणि मंजिरीचं झालेलं लग्न, हे सगळे क्षण आता इथे मंजिरीला आठवत असतात. मंजिरी आता डोळे भरून रायाकडे बघू लागते. रायाही आपल्या मिसफायरकडे बघत असतो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, राया अरे किती उशीर केला. मी किती दिवसाची माझ्या रायाला शोधते आणि तू आपलं मानायला तयारच नव्हता. आज बरं झालं, मी जर हे केलं नसतं तर तू राया आहे हे सिद्ध झालं नसतं. पण जाऊ दे, जे झालं ते झालं. आपण सगळं चंद्रभागेला मिळवून देऊ. सगळं काही चंद्रभागेला मिळालं असं समजूया आणि नवीन सुरुवात करूया. कारण राया, मीही तुझ्यासोबत आयुष्य घालवल्याशिवाय नाही राहू शकत रे, आणि तूही माझ्याशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे ना आता जे झालं ते झालं. पण राया, मला तुला एक विचारायचंय. असा काय प्रसंग आला होता ज्यामुळे तुला पंढरपूर, तुझ्या मिसफायरला सोडून इकडे विशाल भोसले म्हणून जगावं लागलं? सांग ना राया, मला हे ऐकायचंय बरं का. तू का असा इकडे निघून आला? सांग ना, असं काय घडलं होतं? का तुला हे विशाल भोसले म्हणून जीवन जगावं लागतंय? या पाठीमागे काय कारण आहे? सांग ना राया, मला ते जाणून घ्यायचंय. त्यावर रायाला लगेच आता इंद्रायणी मॅडमला दिलेला शब्द आठवतो. मॅडम, किती बी काय बी झालं तरी मी तुमचा शब्द मोडणार नाही. इथून पुढे हा राया मिसफायरकडे कधीच जाणार नाही. रायासाठी त्याची मिसफायर कायमची संपली. असे म्हणताच आता लगेच मंजिरी म्हणू लागते, राया अरे भानावरती ये, कुठे हरवलाय? मी काय विचारते, अरे सांग ना, का तू आम्हाला सोडून गेला होता? का तू इकडे येऊन राहतोय? सांग ना, मला उत्तर हवंय राया. त्याच वेळेस आता लगेच इंद्रायणी मॅडम तिकडे पोचलेले असतात. इंद्रायणी आता जोरजोरात टाळ्या वाजवते. वाह विशाल भोसले, मस्त चाललंय की. म्हणजे शेवटी तुम्ही दोघे एकमेकांसमोर आलाच, आणि फक्त आलाच नाही, एकमेकांसमोर येऊन तुम्ही प्रेमाची कबुली पण दिली, हो की नाही विशाल भोसले? अरे मला वाटलं होतं तू शब्दाचा पक्का आहे. मी तुझ्याबद्दल हेच ऐकलं होतं की तू एकदा दिलेला शब्द कधी बी मोडत नाही, तो शब्द पाळतोस. पण तू काय केलं? तू माझा शब्द मोडला. अरे हे सगळं काय करतोय? अरे ज्या इंद्रायणीला आजवर कोणी हरवू शकलं नाही, त्या इंद्रायणीला तू आज हरवतोय. अरे वाह, मला ना हे पटलेलं नाहीये. पण जाऊ द्या, जे झालं ते खूप मोठं काम झालंय. कारण ज्या इंद्रायणीला कोणी हरवू शकत नाही, त्या इंद्रायणीला आज तुम्ही दोघांनी हरवलंय. म्हणूनच या इंद्रायणीने तुम्हाला बक्षीस द्यायचं ठरवलंय. बक्षीस नाही, सरप्राईज. आणि ते सरप्राईज आता ही इंद्रायणी तुम्हाला देणार, आणि या मंजिरीला तर खास करून. तेव्हा लगेच राया आता इंद्रायणीकडे बघू लागतो. मॅडम, मॅडम तुम्ही असं काय बी करणार नाही. तेव्हा लगेच इंद्रायणी म्हणू लागते, का का करणार नाही? मी करणार. आता मी मंजिरीला तुझा भूतकाळ सांगणार. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, नाही मॅडम, हे बघा, मी तुम्हाला शब्द दिलाय की नाही, त्यामुळे प्लीज तुम्ही मिसफायरला माझ्या भूतकाळाबद्दल नका सांगू. तेव्हा लगेच आता इंद्रायणी म्हणू लागते, तू माझा शब्द मोडलाय, त्यामुळे आता मिसफायरला तुझ्या सगळं काही कळायलाच हवं. तू कोण आहे, कसा आहे, कुठला आहे, हे सगळं मी तिला सांगणार. तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो, नाही मॅडम, असं नका करू. त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते, थांब राया, सांगू दे. त्यांना जे काही सांगायचंय ते सांगू दे, जे काही दाखवायचे ते दाखवू दे. आज कुठल्याही सत्याला सामोरं जायला ही मंजिरी घाबरणार नाही. सांगू दे, जे सांगायचे ते सांगू दे. मलाही ऐकायचंय, असं काय झालं होतं ज्यामुळे माझ्या रायाला मला सोडून इथे विशाल भोसलेचं जीवन जगावं लागतंय? मला हे ऐकायचंच आहे. तेव्हा इंद्रायणी म्हणू लागते, विशाल भोसले म्हणजे
त्याचा भूतकाळ आणि भविष्यकाळ दोन्ही पण आहे. चल मंजिरी, तुला दाखवते, असे म्हणताच आता राया मात्र घाबरलेला असतो. तो मिसफायरकडे बघत असतो. त्याच वेळेस इंद्रायणी आता मंजिरी आणि रायाला घेऊन तिच्या घरी त्या बंद खोलीत आलेली असते. आता बंद खोलीचा दरवाजा उघडताच समोरच आता गार्गी बसलेली असते. आता कॉटवरती बसलेली गार्गी हातात एक बाहुली घेऊन असते आणि त्या बाहुलीशी बोलत असते. ए पिंगू, अगं बघ ना गं, किती नटखट आहेस तू. अगं आता तुझं लग्न आहे ना, एखादी छानशी डॉल बघून मी तुझं लग्न लावेला. अशा आता लहान मुलांसारख्या गप्पा ती डॉल बरोबर मारत असते. त्याच वेळेस आता तिच्या हातात एक गुलाबाचं फूल असतं. तेव्हा ती त्या डॉलला म्हणू लागते, पिंगू, मी तुझ्या लग्नाला तुला हे भेट म्हणून आणेला, किती मस्त आहे ना. आता विशाल मात्र गार्गीकडे बघत असतो. त्याच्या डोळ्यातनं पाणी येत असतं. त्याच वेळेस इंद्रायणीच्याही डोळ्यातनं पाणी येत असतं. आता तिला ही सगळी अवस्था बघवत नाही. आता मंजिरीला मात्र धक्का बसतो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, ही कोण आहे आणि ही अशी का बोलते, हिला काय झालंय. तेव्हा इंद्रायणी म्हणू लागते, मंजिरी, ही गार्गी, माझी मुलगी गार्गी. आता मात्र इंद्रायणी मॅडमची ही मुलगी आहे हे ऐकताच हे बघताच मंजिरीला धक्का बसलेला असतो. तेव्हा लगेच आता गार्गी पाठीमागे वळून बघते. आता मात्र तिला विशाल दिसतो. गार्गी आता विशालला बघून खूपच खुश होते आणि पटकन लगेच रायाजवळ येते. विशू, विशू तू आला. हे बघ, हे फूल किती मस्त आहे ना विशू, हे तू माझ्या डोक्यात माळ ना विशू, चल ना पटकन. त्याच वेळेस आता रायाच्या हातात ती ते फूल देते. आता राया मात्र मिसफायरकडे बघू लागतो. आता गार्गी पटकन त्याचा हात पकडते आणि कॉटवरती जाऊन बसते. ए विशू, माळ ना. या काकू कोण आहेत, त्यांच्याकडे का बघतोय तू, माळ ना माझ्या डोक्यात फूल. आता लगेच राया पटकन ते फूल गार्गीच्या डोक्यात माळतो. गार्गी खूपच खुश होते आणि मंजिरीजवळ येते. हे बघा, तुमच्या डोक्यात आहे का असं फूल, बघा बघा, माझ्या डोक्यात विशूने फूल माळलंय, किती मस्त दिसतंय ना. असे म्हणताच आता ती ते फूल डॉलला दाखवू लागते. त्याच वेळेस आता लगेच मंजिरी म्हणू लागते, पण हिचा आणि माझ्या रायाचा काय संबंध, ही रायाशी असं का वागते. त्याच वेळेस आता लगेच इंद्राणी म्हणू लागते, रायाचाच संबंध आहे तुझा, तुझा हा राया या सगळ्याला जिम्मेदार आहे. तेव्हा लगेच मंजिरी आता रायाकडे बघू लागते. त्याच वेळेस इंद्रायणी म्हणू लागते, हो, राया म्हणजेच विशाल भोसले. विशाल भोसले हा एक नंबर हुशार पोरगा होता आणि त्यानेच माझ्या गार्गीची ही अवस्था केली. आता मात्र रायाला खूपच वाईट वाटतं. आता इथे इंद्रायणीने गार्गीचा संपूर्ण भूतकाळ सांगायला मंजिरीला सुरुवात केलेली असते. माझी गार्गी एक नंबर हुशार, दिसायला एक नंबर, देखणी सुंदर होती. आता लगेच गार्गी मंजिरीकडे बघते. हो, मीच लय भारी सुंदर या, असे म्हणू लागते. त्याच वेळेस आता इंद्रायणी म्हणू लागते, हो, विशाल म्हणजे माझ्या सेंटरमधला एक नंबर हुशार स्टुडंट. सगळ्या कॅन्डिडेटपेक्षा विशाल भोसले काहीतरी वेगळाच होता. त्याच्या मनात एक इच्छा होती, एक उमेद होती. त्याला पोलीस ऑफिसर बनायचं होतं आणि म्हणूनच तो जीव लावून मेहनत करत होता. आणि विशाल भोसले माझ्या ट्रेनिंगमध्ये असताना गार्गी अधूनमधून त्याला भेटायला यायची. त्या दोघांमध्ये खूप छान अशी मैत्री होती. पण माझ्या गार्गीचं या विशाल भोसलेवरती प्रेम होतं आणि हा विशालही तिला फिरायला घेऊन जायचा, कुठे बाहेर घेऊन जायचा. दोघे अगदी छान मस्त राहायचे. अधूनमधून गार्गी सारखी सेंटरवरती यायची आणि विशालला भेटायची. त्याच वेळेस आता लगेच मंजिरी म्हणू लागते, मग पुढे काय झालं, पुढे राहायचा आणि हिचा काय संबंध, सांगा ना, हिची अशी अवस्था का झाली. त्यावर इंद्रायणी म्हणू लागते, सांगते, हिची अवस्था अशी या विशाल भोसलेमुळेच झाली, सांगते. विशाल भोसले एक नंबर कॅन्डिडेट होता. त्याने एका दमात 355 पुशअप्स मारल्या होत्या. ट्रेनिंग सेंटरमध्ये त्याची निवड झाली होती आणि एक मोठे मंत्री तांबे यांच्याकडे ट्रेनिंगसाठी विशाल भोसलेची निवड करण्यात आली. विशाल मात्र खूपच खुश होता, कारण फक्त पोलीस ऑफिसर बनणं हेच त्याच्या मनात होतं. त्याच वेळेस माझी गार्गी या सेंटरवरती आली. विशाल भोसले त्याचं प्रशिक्षण चालू ठेवत असायचा. त्याच वेळेस गार्गी येते. आता हे सगळे काही क्षण इथे दाखवले जातात. गार्गी येताच आता लगेच विशाल म्हणू लागतो, गार्गी, तू इथे काय करतेस, यावेळेस कशाला आली. तेव्हा लगेच गार्गी म्हणू लागते, विशाल, मला ना तुला काहीतरी सांगायचंय. आजवर मी खूप वाट बघितली, पण तू बोलायला तयार नाही. असे म्हणताच गार्गी लगेच आपल्या हातात जे गुलाबाचं फूल असतं ना, ते विशाल समोर धरते. विशाल, माझं तुझ्यावरती प्रेम आहे, तू माझ्याशी लग्न करशील. आता विशालला धक्का बसतो. तेव्हा लगेच आता तो हसतच म्हणू लागतो, गार्गी,
तुला वेळ लागले का? आपल्यात प्रेम वगैरे असं काही नाही आहे, आपली फक्त मैत्री आहे. हे बघ, मी त्या नजरेने कधीच तुझ्याकडे बघितलं नाही. तेव्हा लगेच गार्गी म्हणू लागते, मग आत्ता बघ, माझं आहे ना तुझ्यावरती प्रेम. हे बघ, मी खूप दिवसांची वाट बघून होते. तू आत्ता प्रेमाची कबुली देशील, नंतर देशील, पण तुझं ना ते वेगळंच आहे. त्यामुळे मलाच आता म्हणावं लागलंय, तुला माझ्याशी लग्न करायचं आहे की नाही सांग. पण मी मात्र ठरवलंय, फक्त लग्न करेन तर तुझ्याबरोबरच. त्यामुळे लवकर उत्तर द्या, मला तुझं उत्तर हवंय. तेव्हा लगेच विशाल म्हणू लागतो, गार्गी, गार्गी हे बघ ऐक, तू माझ्या गुरूंची मुलगी ग. सर्वप्रथम मी तुझ्याबरोबर लग्न नाही करू शकत. तुला खूप चांगला मोठ्यातला मोठा मुलगा मिळेल ग. हे बघ, मी काय एक ऑफिसर बनण्याचं स्वप्न घेऊन जगतोय, आणि हे स्वप्न माझी इच्छा आहे. मी ते पूर्ण केल्याशिवाय लग्नाचा विचारही करू शकत नाही. त्यामुळे गार्गी प्लीज मला माफ कर, मी नाही होकार देऊ शकत. तेव्हा गार्गी म्हणू लागते, मला माहिती आहे तुझं स्वप्न, तुझी इच्छा सगळ्यात मोठी आहे. तुला ऑफिसर बनायचं आहे ना, ते तू बनणार. तू तेवढा हुशार आहे हे मला माहिती आहे. त्यामुळे काळजी करू नको. तू जेव्हा पोलीस ऑफिसर होशील तेव्हाच आपण लग्न करूया. तोपर्यंत मी वाट बघेल. असे म्हणत आता गार्गी तिकडनं निघून जाते. आता विशालला काय बोलावं काही सुचत नाही. आता ही आनंदाच्या भरात वेडी झालेली गार्गी घरी आलेली असते. आता इंद्रायणी सोफ्यावरती बसून आपलं काम करत असते. त्याच वेळेस गार्गी येते, मॉम मॉम मी लय खुश आहे, आजचा दिवस लय भारी, लय आनंदाचा आहे. तेव्हा इंद्रायणी म्हणू लागते, काय ग गार्गी, काय झालंय नेमकं आजच्या दिवशी, मला तरी सांगशील का? तेव्हा गार्गी म्हणू लागते, मॉम आज ना एक गुड न्यूज आहे, आणि ती मी तुला सांगणार आहे. तेव्हा इंद्रायणी म्हणू लागते, हो, कुठली गुड न्यूज, काय झालंय नेमकं? त्यावर लगेच आता गार्गी म्हणू लागते, मॉम मी आणि विशाल भोसलेने लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. आमचं एकमेकांवरती प्रेम आहे, आम्हाला लग्न करायचंय. तेव्हा लगेच इंद्रायणी म्हणू लागते, पण त्याचं स्वप्न? त्यावर गार्गी म्हणू लागते, मॉम त्याचं स्वप्न पूर्ण झाल्यानंतर आम्ही लग्न करणार आहोत. आता दोघांमधली ही घट्ट मैत्री वाढत गेली असते. गार्गी रोज रायाला म्हणजे विशाल भोसलेला भेटण्यासाठी यायची. दोघे अतिशय एकमेकांशी भारी वागायचे. रायाही आता खूपच गार्गीची काळजी घ्यायचा. असंच आता राया त्या मंत्र्याच्या घरी ट्रेनिंगसाठी असतो. तो मंत्री विशाल भोसलेवरती खूप खुश झालेला असतो, कारण विशाल भोसलेचं ट्रेनिंगच तसलं होतं ना. त्यामुळे त्या तांबे मंत्र्याने विशाल भोसलेला एक दिवस पार्टी देण्याचं ठरवलं. कारण हा मंत्री तांबे एक नंबरचा नीच माणूस होता. त्याची नजर घाणेरडी होती. विशाल भोसलेला भेटण्यासाठी गार्गी सतत विशालकडे जाण्याचा प्रयत्न करायची. त्यामुळे या तांबेची नजर गार्गीवरती पडलेली होती, आणि त्या पार्टीत रायाला इन्व्हाइट केलेलं होतं. त्याच वेळेस आता लगेच गार्गी इकडे विशाल भोसलेला भेटण्यासाठी येते, आणि मला लागते, विशाल हे बघ, मी 2 तिकीट काढलेत, आज संध्याकाळी आपण मूव्ही बघायला जातोय. तेव्हा विशाल म्हणू लागतो, गार्गी तू इथे कशाला आली? इथे माझं काम असतं ना, तू इकडे नको येत जाऊ. आता गार्गी त्या मंत्र्यांच्या घरी आलेली असते. तेव्हा लगेच आता गार्गी म्हणू लागते, मला तुला हे सांगायचं होतं म्हणून मी इकडे आले. हे बघ, आपण संध्याकाळी मूव्ही बघायला जातोय, आणि कॉर्नरच्या सीटवरती बसूया, खूप मज्जा येईल. तेव्हा लगेच विशाल म्हणू लागतो, बरं बरं चालेल. आता तू ठरवलं आहे म्हटल्यानंतर कोणाचं काही ऐकणार आहेस का तू? नाही ना. तेवढ्यात लगेच आता तो तांबे तिकडे येतो, आणि मला लागतो, विशाल भोसले. त्याच वेळेस आता विशाल म्हणू लागतो, सर तुम्ही इथे? त्याच वेळेस तो मंत्री म्हणू लागतो, हो, मी संध्याकाळच्या पार्टीसाठी इन्व्हाइट करायला आलोय. तुम्ही पार्टीला या बरं का, तुमचा खास वाटा आहे पार्टीत, आणि तुमच्या या मैत्रिणीला पण सोबत घेऊन या. त्यावर लगेच आता विशाल म्हणू लागतो, ठीक आहे सर. आता लगेच ते मंत्री तिकडनं निघून जातात. त्याच वेळेस आता गार्गी म्हणू लागते, विशाल आता हे काय मधीच पार्टीचं? तेव्हा विशाल म्हणू लागतो, हे बघ गार्गी, मी तुझ्यासोबत मूव्ही बघायला नाही येऊ शकत. साहेबांनी सांगितलंय ना, संध्याकाळच्या पार्टीत बोलावलंय मला, मला तिथे उपस्थित राहावं लागेल. त्यामुळे आपण नंतर कधी जाऊया, चालेल? तेव्हा गार्गी म्हणू लागतं, ठीक आहे, तुला नाही यायचंय ना. आता लगेच गार्गी ते तिकीट फाडून टाकते. त्याच वेळेस रायम लागतो, अगं काय केलं तू? तेव्हा गार्गी म्हणू लागते, तू नाही तर मी पण नाही जाणार, मला तुझ्यासोबतच राहायचंय, मी पार्टीत येईल तुझ्यासोबत. तेव्हा विशाल म्हणू लागतो, नाही तू पार्टीत यायचं नाही, नको येऊस तू. त्यावर गार्गी म्हणू लागते, का? मला पण बोलावलंय ना तुझ्या साहेबांनी, मग आले तर काय हरकत आहे, आणि मी तुझ्यासोबतच असणार आहे, नको काळजी करू, मी येणार. आता मात्र दोघांनीही पार्टीला जायचं ठरवलेलं असतं, तरी ते आता संध्याकाळची वेळ झालेली असते. आता विशाल गार्गीला घेऊन त्या मंत्र्यांच्या घरी आलेला असतो, पण पार्टीची कुठेच काही तयारी नसते, कोणीच नसतं. आतमध्ये येताच लगेच आता विशाल म्हणू लागतो, सर काय झालं? नाही म्हणजे पार्टी होती ना,
पण कोणी आलेलं दिसत नाहीये. पार्टी कॅन्सल झाली का? त्यावर लगेच आता ते मंत्री म्हणू लागतात, विशाल सॉरी, तुला सांगायचं विसरलो. अरे मला सरांचा फोन आला होता, एक महत्त्वाचं काम होतं, त्यामुळे ही पार्टी कॅन्सल झाली. तेव्हा लगेच आता विशाल म्हणू लागतो, बरोबर सर, मग आम्ही निघतो. सॉरी, आम्हाला माहीत नव्हतं. त्यावर लगेच आता गार्गी म्हणू लागते, चल विशाल आपण जाऊया, उगाच आलो इकडे. त्यावर लगेच आता ते मंत्री म्हणू लागतात, विशाल भोसले आलाच आहे तर थोडंसं बसा, काहीतरी घ्या. त्यावर लगेच आता विशाल म्हणू लागतो, नाही नको सर, आम्हाला उशीर होतोय, आम्ही जातो. त्यावर लगेच आता ते सर म्हणू लागतं, असं कसं, तू रोजच येतो विशाल, पण तुझी मैत्रीण पहिल्यांदा आली ना, मग बैस जरा, मी तुमच्यासाठी काहीतरी आणतो. असे म्हणताच आता लगेच ते मंत्री तिकडनं बाजूला जातात. गार्गी लगेच विशालला म्हणू लागते, विशाल कशाला आणलंय मला इकडे, आपण चांगलं मूवीला जात होतो ना, कसली पार्टी कसलं काय. त्यावर विशाल म्हणू लागतो, गप्प बैस, सर ऐकतील, शांत बैस बरं, आपण जाऊया लवकर इकडून. त्यावर लगेच आता ते सर मात्र गार्गी आणि विशालसाठी 2 ग्लासमध्ये ज्यूस ओततात. आता मात्र विशालच्या ग्लासमध्ये त्या सरांनी काहीतरी पावडर मिसळलेली असते, ज्यामुळे विशाल बेशुद्ध पडेल आणि त्या सरांची नजर या गार्गीवरती असते, म्हणून त्या मंत्र्याला त्याचं काम करता येईल यासाठी आता विशालच्या ग्लासमध्ये ती पावडर मिसळली गेलेली असते. ते मंत्री लगेच आता त्या दोघांना ते ज्यूस देतात. आता विशाल ते पिऊ लागतो, गार्गीही पित असते. अचानक आता विशालला अशी भुरळ आल्यासारखं होऊ लागतं, अंधक अंधक दिसू लागतं. त्याच वेळेस आता विशाल तो ग्लास बाजूला ठेवतो. तेव्हा गार्गी म्हणू लागते, काय झालं विशाल, तुला बरं वाटत नाहीये का? तेव्हा विशाल म्हणू लागतो, गार्गी असं चक्कर आल्यासारखं होतंय ग. त्यावर गार्गी म्हणू लागते, बरोबरच चल आपण निघूया, घरी जाऊया आपण, चल. आता दोघे लगेच उठून निघालेले असतानाच विशाल चक्कर येऊन धपकन सोप्यावरती पडतो. आता मात्र लगेच गार्गी म्हणू लागते, विशू विशू काय झालंय तुला, अरे उठ ना, असं का पडलाय तू. त्याच वेळेस आता लगेच तो मंत्री गार्गीचा हात पकडतो. नाही उठणार तो आता, भर झोपेत गेलाय तो, मीच झोपवलंय त्याला, तो नाही उठणार. असे म्हणताच आता तो मंत्री लगेच गार्गीचा हात ओढतच तिला आतमध्ये रूममध्ये घेऊन निघालेला असतो. आता हा सोप्यावरती पडलेला विशाल आता जोर जोरात ओरडत म्हणत असतो, साहेब असं नका करू, सोडा तिला सोडा. पण त्याला धड उठताही येत नाही. आता मात्र त्या औषधामुळे इथे विशाल भोसलेला गुंग आलेली असते, तो बेशुद्ध झालेला असतो. पण इकडे आता गार्गी बरोबर जे काही घडलेलं असतं त्यामुळे तिच्या मनाची परिस्थिती हललेली असते, तिला वेळ लागलेला असतो. तेव्हा इंद्रायणी म्हणू लागते, त्या दिवसापासनं माझी गार्गी अशी वागायला लागली, तिला हा धक्का सहन झाला नाही, तेव्हापासनं तिचं मनाचं संतुलन बिघडलंय. मी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, विशालनेही खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण नाही, माझी गार्गी तेव्हापासनं अशी वागायला लागली. आता मात्र हे सगळं गार्गीचं ऐकताच मंजिरीला तर धक्का बसलेला असतो. विशालच्या डोळ्यातनं पाणी येत असतं, कारण गार्गीची जी काही अवस्था झालेली असते ती माझ्यामुळेच, मीच कारणीभूत आहे असं त्याला वाटू लागतं. त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आता गार्गी पळतच घराबाहेर जाते. आता घराबाहेर एक व्यक्ती चाललेला असतो. आता गार्गीकडे बघताच त्याला लगेच कळतं की ही मुलगी वेडी आहे. तो पटकन गार्गीचा हात पकडतो आणि तिला घेऊन तिकडनं निघालेला असतो. त्याच वेळेस पाठीमागनं राय येतो आणि जोरदार दिशी त्या माणसाच्या कानाखाली ओढतो, इथून पुढे कुठल्याही बाईला हात लावण्याचा प्रयत्न करायचा नाही, नाहीतर या रायाशी गाठी लक्षात ठेव. त्याच वेळेस आता लगेच इंद्रायणी येते आणि म्हणू लागते, बघितलं विशाल भोसले, माझ्या गार्गीची आज जी काही अवस्था आहे ना ती फक्त तुझ्यामुळे. गार्गी तुझी जिम्मेदारी, आता ती जिम्मेदारी तुला स्वीकारायची की नाही ते तू मला सांग. आता मी तुझ्यासमोर फक्त 10 दिवसांची मुदत देते, 10 दिवसांची नाही 10 तासांची मुदत देते. तेवढ्या तासात तू विचार कर आणि तुझा योग्य निर्णय मला कळव. हे बघ, तुला जर गार्गीचा स्वीकार करायचा नसेल, तिची जिम्मेदारी घ्यायची नसेल तर मला सांग, मी तिला जिवंत मारून टाकणार, संपवणार माझ्या गार्गीला, म्हणजे तू पण मोकळा आणि मी पण मोकळी. आता मात्र लगेच मंजिरी या गार्गीकडे बघू लागते. आता राया मात्र काय निर्णय घेणार आणि मंजिरी रायाची या सगळ्यात कशी मदत करणार, पुढे काय होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.